आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पार्ट 4 मध्ये। जर तुम्ही पार्ट 1, 2, 3 बघितला नसाल तर नक्की बघा, कारण पार्ट 4 मध्ये मी जे सांगणार आहे ते समजण्यासाठी तुम्हाला पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 बघणे गरजेचं आहे, कारण ते तुम्हाला समजेल मी आता या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला सांगणार आहे। तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे WRL TV वन होप या यूट्यूब चॅनलवर आहे। मी आहे राहुल। चला तर सुरू करूया या आपल्या पार्ट 4 मध्ये। तर आता या पार्ट 4 मध्ये नेमकं मी सांगणार आहे की या ओव्हर थिंकिंग प्रोसेसला आपल्याला कसं थांबवायचं आहे। तर आपण सुरू करूया सेल्फ अवेअरनेस। सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय? कॉन्शियस होणे। कॉन्शियस म्हणजे काय की अवेअर होणे त्या गोष्टीबद्दल ज्या गोष्टी आता सुरू आहेत। जर मित्रांनो तुम्ही बसलेले असाल, झोपलेले असाल तर एकांत ठिकाणी जा किंवा झोपलेले बसले असताना सुद्धा करू शकता। एक काम करा, आता तुम्ही माझ्यासोबत या व्हिडिओवर फोकस करा। शून्य विचार मनामध्ये ठेवा, तुमचे डोळे बंद करा, तुमच्या श्वासांवर लक्ष द्या। ओके, आता बघा की तुमच्या डोळ्यापुढे किंवा तुमच्या डोक्यामध्ये जो विचार चालू आहे त्या विचाराला येऊ द्या। व्हिज्युअलाइज करा की तो विचार तुमच्या डोळ्यापुढे येतोय आणि रिटर्न मध्ये बघा की तो विचार काय आहे। डोळे बंद करा, त्या विचाराकडे बघा। हा विचार येतोय, काउंट करा। नंबर 1, थॉट नंबर 1, चला या बघा काय विचार सुरू आहे, त्याला विचारा। बघा नीट त्याच्याकडे बघा काय सुरू आहे। ओके म्हणा, तो वाचा, त्याला अंडरस्टँड करा, म्हणा ओके म्हणून याला म्हणा जा। नेक्स्ट दुसरा विचार, चला ये। जर दुसरा विचार येत असेल तर त्याला पण नक्की त्याच्याकडे बघा, त्याला अंडरस्टँड करा की हा विचार कशाबद्दल आहे। आता तुमचे डोळे बंदच ठेवा आणि चौथा विचार, तिसरा विचार जो येत असेल त्याला म्हणा प्लीज वेलकम, या तुमचे स्वागत आहे। व्हिज्युअलाइज करा, लिखित स्वरूपात त्या विचाराला बघा, हळूहळू बघा, काही घाई नाही, त्याला वाचा। हा विचार भूतकाळाबद्दल आहे का? हा विचार भविष्याबद्दल आहे का? तुमच्या मनाला विचारा की चल हे काय आहे मला सांग। तो विचार थांबलेला दिसल, तुमच्या मनामध्ये वादळ नसणार, तुमच्या मनामध्ये आता एकच विचार आहे जो तुम्ही बघताय। फील करा की हाच एक विचार तुमच्या मनामध्ये आता आहे ज्याला तुम्ही बघताय। यालाच म्हणतात मित्रांनो कॉन्शियस अवेअरनेस। तुम्हाला अवेअर व्हायचं आहे तुमच्या स्वतःबद्दल। तुमच्यापेक्षा चांगला मित्र तुमचा कोणीच असू शकत नाही। तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनाला माहिती असतात, तुमचे वाईट कर्म, तुमचे चांगले कर्म, या मनापेक्षा चांगलं तुम्हाला कोणीच ओळखत नाही। म्हणून काय करा मित्रांनो, या मनाचा मित्र बना, असा व्यापारी बना जो आपल्या कहाणीमध्ये होता आणि जो त्या भूताला कंट्रोल करतो। तसंच आता आपल्याला आपल्या मनाची मैत्री करायची आहे, कारण या मनाचा आपण दुसरा भाग आहोत। तुम्ही बघितलं असेल पूर्वीच्या काळामध्ये म्हणत होते की चिंता नाही चितेवर, म्हणजे आपण सतत चिंता करत राहतो, हे आपलं मानसिक स्वास्थ्य खराब करतं आणि त्याच्यामुळे आपलं फिजिक्स सुद्धा खराब होतं। म्हणून मित्रांनो, या मनाच्या मनामध्ये येणाऱ्या विचारांच्या सरणीला आपल्याला थांबवायचं आहे, याला अवेअर व्हायचं आहे। आता जसं की तुम्ही डोळे बंद करून बघितलं, विचार 1, विचार 2, तिसरा विचार तुम्हाला तुमच्या पुढे यायसाठी घाबरत होता, कारण त्याला माहिती आहे नाव यू आर अवेअर काय येतंय। आणि असंच आपल्याला करायचं आहे, त्याला विचारायचं चला आला, समजा पुन्हा एकदा करा, डोळे बंद करा, म्हणा चला या, काय विचार आहे? विचार आला का? नाही आला, कारण त्याला माहिती आहे की तुम्ही अवेअर झाला। तर मित्रांनो, आता आपण जी प्रोसेस केली ही प्रोसेस होती सेल्फ अवेअरनेसची, झिरो थॉट प्रोसेस। आता आपण एक डोळे बंद करा, पुन्हा बघा की तुमच्या पुढे कुठला विचार येतोय का? नाही ना, म्हणजेच तुम्ही आता प्रेझेंट मध्ये आहात। कॉंग्रॅच्युलेशन्स, यू हॅव क्रॉस दिस स्टेप 1। आता मित्रांनो, नेमका इथे खेळ सुरू झालेला आहे। आता आपलं मन आपल्यासोबत खेळत होतं, परंतु आता आपण आपल्या मनासोबत खेळणार आहे। त्या मनाची मैत्री करा। तुम्ही बघितले असेल मित्रांनो की बरेच लोक असतात जे एकटे राहणं पसंत करतात, परंतु ते एकटे राहून स्वतःशी बडबड करत असतात, स्वतःच्या मनाशी बोलत असतात। परंतु आता आपण प्रत्येक व्यक्ती आपल्या मनाशी बोलणार आहोत। आपल्या मनाशी मैत्री करा, डोळे बंद करा, मस्त फील करा त्या मनाला, म्हणा की म्हणा तू माझा मित्र आहेस आणि मी जन्मलो आणि तू जन्मला, शेवटी आपण सोबतच राहणार आहोत। आणि हे मनच मित्र तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतं, याच्याशिवाय कोणीही तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखू शकत नाही। आणि हे मन, आपण जी स्टोरी तुम्हाला भाग 3 मध्ये सांगितली आहे
त्याचप्रमाणे हे असं भूत आहे जे तुमच्यासाठी जेव्हा काम करायला लागल ना, तुमचं आयुष्य बदलून टाकाल. परंतु जेव्हा तुम्ही याला काम जर नाही दिलं, आता मनाला काम द्यायचं आहे. आता काम काय द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे, त्याची पण एक प्रक्रिया आहे. तर मी तुम्हाला हे सांगणार आहे, की याला आता मनाला नेमकं कंट्रोल कसं करायचं आहे. सततची चिंता आजपासून तुमची खतम आणि नवीन आयुष्याला तुमची आता सुरुवात झालेली आहे. याचा मी एक खास व्हिडिओ पुढच्या भागात टाकतोय, जेणेकरून तुम्हाला ही पूर्ण प्रक्रिया समजेल आणि तुम्ही आता स्वतःचं आयुष्य एक आनंदाने जगायला सुरू करणार आहोत आणि तुमच्या ओव्हर थिंकिंगच्या प्रोसेसपासून तुम्ही आता बाहेर आलेला आहे.